नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील घाटात सोमवारी रात्री एक टेम्पो ट्रॅव्हलर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये। आग लागल्याचं लक्षात येताच सर्व प्रवासी या वाहनातून खाली उतरले। टेम्पो ट्रॅव्हलर घाटात वरती चढत असताना जळून खाक झाली। यामध्ये 9 महिला व 9 पुरुष आणि एक चालक असे एकूण 19 प्रवासी होते। हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेशमधील असल्याचं समजतंय। स्थानिक ग्रामस्थ रोपवेचे कर्मचारी यांनी प्रवाशांना बाहेर काढत वेळी सर्वतोपरी सहकार्य करून आग विझवण्याचा प्रयत्न केला। सदर टेम्पो ट्रॅव्हलर ही शिर्डीवरून वणी गडाकडे जात होती। दरम्यान वणी घाट चढत असताना हा प्रकार घडला। सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये, मात्र टेम्पो ट्रॅव्हलर जळून पूर्णतः खाक झाली आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।